नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे संरक्षण विभागाचं जे डिपार्टमेंट आहे, आर्म्ड व्हेकल निगम लिमिटेड म्हणजेच AVNL, ह्यामध्ये भरती आलेली आहे त्याच्याबद्दल. तर हे जे आहे हे संरक्षण मंत्रालयाचाच विभाग आहे आणि ह्यामध्ये परमनंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असणारी भरती निघालेली आहे. तर ह्या विभागाचं पूर्ण नाव आर्मर्ड व्हेकल निगम लिमिटेड आहे आणि हा केंद्र सरकारचा जॉब असणार आहे, ते पण परमनंट आणि फुल टाईम. यासाठी वयाची जी अट आहे ती 18 ते 30 वर्ष आहे. SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. आणि जे उमेदवार असतील कॅन्डिडेट ते ऑल ओव्हर इंडिया असतील. तर कॉम्पिटिशन ही खूप टफ असेल आणि फ्रेशर्स किंवा अनुभवी दोघंही अप्लाय करू शकतात, मेल फिमेल, यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. पण अर्ज तुम्हाला हा ऑनलाईनच करायचा आहे आणि जनरल OBC EWसाठी फक्त 300 रुपये फीस आहे. SC/ST आणि PWसाठी काही नाही आहे आणि हा जो जॉब आहे हा परमनंट असणार आहे. तर जी निवड प्रक्रिया असणार आहे ती कम्प्युटर बेस्ड ट्रेड असेल. त्यानंतर तुमची ट्रेड असेल, ट्रेड एक्झामिनेशन, इंटरव्ह्यू असेल. अप्लाय करायची लास्ट डेट 25 जुलै आहे www.avnl.co.in वरती आणि जे जॉबचं ठिकाण असेल ते अंबरनाथ म्हणजेच ठाणे, पुणे, बेलापूर आणि मेदक असेल. तर जे वॅकेन्सीज आहे त्या अशाच आहेत की ज्युनियर टेक्निशियनसाठी 1005 आहे, सगळ्यात जास्त वॅकेन्सी आहे. त्यासाठी फक्त 10वी आणि ITI झालेला पाहिजे तुमचे रिलेव्हंट टेक्निशियल ट्रेडमध्ये. दुसरी आहे ती ज्युनियर मॅनेजरची आहे, त्याच्यासाठी 165 पोस्ट आहेत, ज्यामध्ये BE डिप्लोमा, ग्रॅज्युएट्स, कॉमर्सवाले पण चालणार आहेत. असिस्टंट मॅनेजरच्या 4 पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आणि डिप्लोमा किंवा फायनान्स झालेलं पाहिजे आणि किंवा कंपनी सेक्रेटरी. आणि डेप्युटर मॅनेजरसाठी 33 पोस्ट आहेत, त्यासाठी इंजिनिअरिंग BE-BTECवाले किंवा स्पेशली MCAवाले फॉर सायबर सिक्युरिटीसाठी चालतील. आणि ऑथर्सच्या ज्या पोस्ट आहेत त्या 6 आहेत. तर ते नोटिफिकेशनमध्ये त्याचं पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे आणि ज्याची रिक्रुटमेंट प्रोसेस होणार आहे ती अशी 4 पार्ट्समध्ये होणार आहे. पहिली तर कम्प्युटर बेस्ड, दुसरी इंटरव्ह्यू, तिसरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन. तर जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्क असतील, कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि पेपर जो असेल तो 2 पार्टमध्ये असेल. एक जनरल पेपर असेल 50 मार्कांचा आणि दुसरा असेल 50 मार्कांचा जो तुमचा फील्ड म्हणजेच ट्रेडचं याच्यावरती असेल, त्याच्यामध्ये सगळं तुमच्या फील्डशी रिलेटेड असेल. असा 100 मार्काचा प्रश्न असेल. तर मग जे ज्युनियर टेक्निशियन आहे त्याच्यासाठी जी ट्रेड टेस्ट असेल ना ॲट AVNL युनिट, तर फायनल मेरिट जी बेस्ट आहे ती त्याच्या मार्क्सवरती लागेल. आणि ज्युनियर असिस्टंट डेप्युटी मॅनेजरची इंटरव्ह्यूचं जे आहे त्याला 15% त्याचं वेटेज ते दिलेलं राहील आणि रिटर्न एक्झामिनेशनसाठी 85%चं. आणि सिनियर मॅनेजर, DGM, AGM कन्सल्टंट यांच्यासाठी कोणतीही रिटर्न एक्झाम नसणार आहे. तर जनरल ज्या कंडिशन्स आहे याच्यामध्ये, तर ह्या काही जनरल कंडिशन्स आहे, जसं की व्हॅकन्सी कुठे कुठे आहे, तर ठाणे, पुणे, जबलपूर, मेदक या 4 ठिकाणी मेनली व्हॅकन्सी आहे. आणि बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये जनरल कंडिशन्स आहे, जसं की तुमचं CGPA असेल तर ते पर्सेंटेजमध्ये झाले पाहिजे. PWDच्या कॅन्डिडेटला जर काही रिक्वायरमेंट म्हणजे मदत हवी असेल, काही स्क्राईब हवे असेल, तर त्यांनी आधी ATSCP.avnl.co.in वरती ह्या ईमेल करून त्यांना इन्फॉर्म करून सगळं घ्यायची माहिती. आणि ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती कम्प्लिटली ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला पेमेंट पण ऑनलाईन करायचे आहे लास्ट डेटच्या आधी. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.